शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम सध्या आमच्या सोबत आहे. सर, आज 6 ठाकरे गटाचे 6 खासदार तुमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. काय सांगणार, पहिली प्रतिक्रिया काय? नाही, काही लोकांनी प्रयत्न केला की आभूषण टाळगं सक्सेस होऊ नये. ओमराजे निंबाळकर यांना रात्री 2 वाजता जाऊन गपचूप काही लोकांनी भेटायचा प्रयत्न केला. त्यांना पाठवलं गेलं होतं, पण त्यांनी चोख उत्तर देऊन टाकलं. आणि म्हणून आज मला अभिमान होतोय एकनाथ शिंदेचा, खूप अभिमान वाटतोय की त्यांनी जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी आज होते. आज 4 वाजता यशवंतराव चव्हाण हॉल आपलं गुलाब्याला तिथे या 6 खासदारांचा प्रवेश होत आहे. कालच एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं, मी कुठलंही ऑपरेशन अर्धवट करीत नाही. त्याची अनुभूती आज आपल्याला पाहायला मिळते. हे आपले खासदार का जातात लोकांना दोष देण्यापेक्षा, शिव्या घालण्यापेक्षा? मला वाटतं आपण स्वतः आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे ना. आमदार का जातात, मंत्री का जातात, नेते का जातात, शिवसैनिक का जातात? मला वाटतं ह्याचं आत्मपरीक्षण स्वतः केलं पाहिजे इतरांना दोष देण्यापेक्षा. एक बोट ज्यावेळेला आपण समोरच्याला दाखवतो तेव्हा शिल्लक असलेली 4 बोटं आपल्याकडे असतात. ह्याचं भान ठेवलं पाहिजे असं मला तर निश्चितपणे वाटतंय. आणि संजय राऊत त्यांचं कामच आहे शिव्या देणं. ते जेवढे शिव्या देतील तेवढा त्यांचा पक्ष संपणार आहे. चांगलं आहे, त्यांना शुभेच्छा, खूप शुभेच्छा. पण उद्धव ठाकरे आता जे 6 खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघात जाणार आहेत, सभा घेणार आहेत, लोकांना सांगणार आहेत. काय वाटतं तुम्हाला, याचे काही फरक दिसणार आहेत का? अहो, वयाती पाठीमागून घोडे नाचून काय उपयोग होत नाही. बैल मेल्यानंतर झोपाकून काय फायदा होत नाही. काल ओमराजे निंबाळकर यांनी त्यांची पत्रकार परिषद तुम्ही पाहिलीत. त्यांनी त्यांच्या संघटनेतल्या सगळ्या प्रमुख लोकांना बोलावून 5 तास बैठक घेतली आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला. हे पाहिलं तुम्ही काल. आमच्या वेळेला देखील ज्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला आमच्या आमदारांना एक दमडा मिळत नव्हता. अजितदादा हे सगळे त्यांच्या आमदारांनाच फंड द्यायचे. आम्ही त्यावेळेला आरोप केले. आज वहिनी आमच्यासोबत आहेत, मला आज काय बोलायचं नाही, पण हे वास्तव आहे. उद्धवजी आपल्या आमदारांना फंड मिळावा किंवा आपल्या आमदारसंघातल्या मध्ये मतदारसंघात त्यांच्या कामं व्हावीत यासाठी उद्धवजींनी कधी लक्ष घातलं नाही. मुख्यमंत्री असताना एक दमडा कुठल्या आमदाराला त्यांनी दिला नाही. मग आता त्याला का दोष देते लोकांना? सत्ताधारी पक्ष जर असला आणि तुमचा समन्वय चांगला असेल, तुम्ही सकाळपासून रात्री उठेपर्यंत तुम्ही फक्त शिव्या धरत बसणार सगळ्यांना, कोण तुम्हाला निधी देणार? तुमचा हक्काचा 5 कोटी तुम्हाला मिळतो, बाकी काय? त्या 5 कोटीमध्ये काय होतंय? काय होत नाही ना. आता बघा तुमचा भास्कर जाधव, तो बिचारा किती डिस्टर्ब आहे. त्याच्या मतदारसंघात सगळं साफ झालं. तो नुसता काव 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 पोपट पंची त्याची चालू असते तोंडाची, पण मतदारसंघामध्ये विकास कामं इल्ल काही नाही. आणि म्हणून पंचायत समिती, जिल्हा परिषदला त्याचा सफासाफ झाला, सगळं साफ झालं. तो डिस्टर्ब आहे. मला कधी संशय येतो तो मेंढर होतो काय. आता मिलिंद नार्वेकर त्यांची आपसातच जुंपले. तो कुणाचाच होऊ शकत नाही. भास्कर आमचा कुणाचाच होऊ शकत नाही. सुनील तटकरेला शिव्या घातल्या, त्या सुनील तटकरेला गपचूप पाठिंबा दिला. नावेर यांना शिव्या घातल्या, राणींच्या मुलांना शिव्या घातल्या, मला शिव्या घातल्या, उदय सामंतला शिव्या घालतो. त्याचं कुणाच जमत नाही. आणि तुम्हाला मी सांगतो, त्याला जर मंत्रिपद मिळालं तर उद्या भाजपमध्ये जाईल. त्यावेळी निष्ठा काही नाही. आमच्या वेळेला देखील तो सुरतच्या बॉर्डरपर्यंत येऊन गेला, पण एकनाथ शिंदेने त्यावेळेला नाही म्हणून सांगितलं, कारण त्यांनी ते आमदार सस्पेंड केले होते भाजपचे. तुमचा नंतर विचार करायचा जाईल, तुम्ही वापस जा म्हणून तो वापस गेला. हे वास्तव आहे. आणि म्हणून त्याची फक्त तोंडाची पोपटपंची चालते, याच्यापुढे त्याचं काय नाही. विकासाच्या नावानं भोपळा, विकासाच्या नावानं बोंबाबोंब सगळी. आणि मतदारसंघात देखील आता झिव काय शिल्लक घाललेलं नाही. तेव्हा मिलिंद नार्वेकर त्याचं चाललंय, त्या दोघांना शुभेच्छा आम्ही देतो. चालू द्या, महाराष्ट्राला बघू देत हे सगळं. आदित्य ठाकरे यांनी आरोप केले आहेत की आमचे जे विरोधी पक्षाला निधी मिळत नाहीये, फोडाफोडीचे पैसे शेतकऱ्यांना द्या,
आणि एक अजून आरोप केला की शेवट काय होणार हे शिंदेनी बघा. अहो, हे 6 खासदार आल्यानंतर शेवट काय होणार हे स्पष्ट झालंय. आता काय ज्योतिषाला बघायची आवश्यकता आहे? काही आवश्यकता नाही ना. आणि तुम्हाला फंड मिळत नाही तर तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत त्या एकनाथ शिंदेना, तुम्ही देवेंद्र फडणवीसना, मोदीजीना, शहाजीना तुम्ही शिव्यात घालत बसणार, बुटाची भाषा करणार तुम्ही. तर तुम्हाला निधी कोण कशासाठी देईल? कशासाठी देईल? आम्ही आमदार होतो विरोधी पक्षाचा, मला फंड त्यावेळेला मिळत होता ना. आपण समन्वय चांगला ठेवला पाहिजे. सगळ्याच गोष्टी राजकारणात बघून चालत नाहीत. पण तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त सगळ्यांना शिव्या घालत बसाल आणि अश्लील शिव्या घालत बसणार तर तुम्हाला फंड कोण देईल तुमच्या आमदारांना? तर तुमची परिस्थिती अशीच होईल ना. आणि झालं सगळ्या मतदारसंघामध्ये. मागच्या वेळेला पण त्यांनी सांगितलं होतं या 40 पैकी एकही आमदार मी निवडून देणार नाही, असं उद्धवजींचं स्टेटमेंट होतं. 40 आले ना. मग आता 6च्या ठिकाणी जाऊन काय होणार आहे? पुन्हा तेच होणार आहे. मी आज लिहून देत तुम्हाला, मी बॉन्डवरती, आज येणारे 6च्या 6 खासदार पुन्हा प्रचंड मतात निवडून येतील. पुन्हा निवडून येतील. यांनी एकदा नाही 10 वेळा जावं, काय फरक पडत नाही. लोकांना विकास पाहिजे, पोपटपंच नको. खासदारानंतर आता कोण कोण येणार आहेत? महाराष्ट्राचे नगरसेवक आणि अभी ये तो झाकी आहे, अभी बहुत कुछ बाकी आहे. आमदार आहेत, मुंबई महानगरपालिकेचे काही नगरसेवक आमच्या संपर्कामध्ये आहेत. मी आज नाव सांगणार नाही. आणि मी कालच सांगितलं होतं, जे उद्धवजींच्या बाजूला बसतात ते त्याला फसवत आहेत. 6 खासदार नाही, 7व्या खासदारची पण सही आहे. मी अजून जबाबदारीने बोलतोय. त्यांनी मंत्रिपद मागितलं, ते मंत्रिपद मिळालं नाही म्हणून तो वापस गेला आणि आता उद्धवजींच्या बाजूला बसतोय. तेव्हा उद्धवजींना माणसाची ओळख नाही आहे. सगळं संपेल त्यांना कळणारच नाही आणि संपलं जवळजवळ. आता विधान परिषदेचे आज निकाल येत आहेत. नाशिकमध्ये होय, शिवसेना नाशिकमध्ये थोडी गडबड झाली, मान्य आहे. एकनाथ शिंदे सक्षम आहेत, बघतील काय काय असते. झाली गडबड थोडी, मान्य. पण एकनाथ शिंदे सक्षम आहेत, बघतील पुढे काय कसं. आजपासून राज्यात त्याचं टेन्शन संजय राऊत आणि मातोश्री यांची आवश्यकता नाही. आमचं आम्ही बघू ना काय ते. बघू ना पुढं. आजपासून अधिवेशन सुरू होत आहेत, चालू आहे अधिवेशन. काय अपेक्षा आहे या माननीय अधिवेशन? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देईन. तुमच्या हातून जनसेवा घडू देत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू देत. बघा, विरोधकांचं कामच असतं 7/4 कोळा झाला पाहिजे. मग उद्धवजी होते मुख्यमंत्री, त्यांनी का केलं नाही याचं उत्तर देतील ते. शेवटी अंतून बघून पाय बसवलं पाहिजे. आपल्याकडे शासनाला निधी किती आहे, केंद्रातला निधी किती येणार आहे, लाडक्या बहिणीला किती निधी जातो, हे सगळं बघूनच निधी द्यायला लागेल ना. तर हे सगळं शासन चालवायचं असेल तर सगळं समन्वय ठेवायला लागतो. मग ते मुख्यमंत्री असताना, त्यांनी सत्ता असताना, काँग्रेस सत्ता असताना काय झालं नाही त्याचं उत्तर तर देऊ शकणार नाही. आता विरोधकांचं कामच आहे मागणी करायचं, फक्त बोंबलायचं. बाकी त्यांना काम काय शिल्लक आहे? काही नाही. तर एक शेवटचा प्रश्न आहे, ऑपरेशन टायगर 3 मध्ये कोण कोण सामील होऊ शकतात आणि कोण त्यांच्या सोबत राहणार आहे? ऑपरेशन टायगर 3 मध्ये काय होणार हे आज सांगणं चुकीचं आहे. हे झालं तर सांगू ना, आधी सांगून कसं चालेल तुम्हाला? झोपलेला जागा कोण चालत नाही ना. आगे देखो होता है क्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.